माझे डोळे बंद ठेवायचे आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन. तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम, सणमार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मजन्मांतरीच्या पुण्यसंचयाचा जणू परिपाक, आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करो तू सत्यघोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा, आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन, हीच करते प्रार्थना अखिल प्राणी मात्रासहित ह्या धन्यभूमीत. हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. सात या ठिकाणी आजचं हे 23वे पुष्प आहे. परिवारजनांची या ठिकाणी प्रतिक्रिया झाल्यानंतर त्यांना या ठिकाणी बुद्ध जे आहेत एवे भिक्कवे अर्थातच भिक्खून या हा मंत्र उच्चारून बुद्धाने त्यांना आपला धम्मात समाविष्ट केलेला आहे, प्रविष्ट करून घेतले आहे. आणि तेच या ठिकाणी ते पंचवर्गीय भिक्खू म्हणून पुढे ओळखल्या जाऊ लागले. हे आपण या अगोदरच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. आणि आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत की बुद्धाचा जो धम्म आहे तो सर्वांसाठी खुला आहे. आणि त्यातलाच एक भाग म्हणून या ठिकाणी उच्चकुलीन आणि पवित्र अशा व्यक्तींची धम्मदीक्षा पाहत असताना या ठिकाणी आज आपण यशची धम्मदीक्षा पाहणार आहोत. वाराणसी नगरामध्ये यश नावाचा एक राजपुत्र वास्तव्याला होता. तो वयाने तरुण आणि दिसायला अत्यंत सुंदर असा होता, देखणा होता. तो आपल्या आईवडिलांचा अत्यंत एकुलता एक आणि लाडका असा मुलगा होता. तो आपल्या आईवडिलांना अत्यंत असा आवडत होता. त्याच्याजवळ विपुल अशी धनसंपत्तीसुद्धा होती. त्याच्याजवळ मोठा असा लवाजमा अर्थातच नौकर चावकरसुद्धा होते. हे सर्व असून सुद्धा त्याचे अंतपुरही मोठे होते, अर्थातच त्याचे मनही मोठे होते. तो आपल्या सर्व वेळ जो आहे फक्त नृत्य, मद्यपान आणि विलासामध्ये घालवीत असे. काही काळ अशाच पद्धतीने गेला आणि मग काही काळ लोटल्यानंतर त्या सर्वांची त्याला हिक बसली, अर्थातच शिसारी लागली. आणि या गर्तेतून कसे बाहेर पडावं हा प्रश्न आता त्याच्यापुढे उभा राहिला. आपल्या जिण्यापेक्षा जीवनाचा अधिक चांगला असा एखादा मार्ग आहे काय, असाही त्याला प्रश्न पडला.
काय करावे हे न कळाल्यामुळे आपल्या पित्याचे घर सोडून जाण्याचे त्याने एक दिवस निश्चित केले, ठरवले. आणि एका रात्रीमध्ये त्याने पित्याचे घरसुद्धा सोडले आणि तो इकडे तिकडे असा भटकू लागला की फिरता फिरता तो ऋषीपतनाच्या त्या दिशेने वळला. फिरता फिरता त्याला थकवा आल्यानंतर तो खाली बसला आणि स्वतःशीच या ठिकाणी तो म्हणू लागला, मी कुठे आहे, यातून आता मार्ग कोणता? अरे रे 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 रे, काय ही दुर्दशा, केवढे हे संकट. ज्या दिवशी तथागताने पंचवर्गीय भिक्खूंना ऋषीपतन येथे पहिले प्रवचन दिले त्याच दिवशी त्याच रात्री हा प्रकार घडला. यश ऋषीपतनला येत असताना तेथे राहत असलेले तथागत भगवान बुद्ध पहाटे उठलेले आहेत आणि पहाटे उठून उघड्या हवेमध्ये ते इकडून तिकडे फेऱ्या घालीत होते, फिरत होते. आपल्या भावना व्यक्त करीत असलेला जो यश आहे हा यश बुद्धांच्या नजरेला पडला आणि उमदा तरुण यश जो आहे भगवंतांनी त्या ठिकाणी त्याला पाहिले आणि त्याचा तो नैराश्याचा जो आक्रोश आहे, जो आवाज आहे तो ऐकून त्या ठिकाणी भगवंत म्हणालेले आहेत, काही दुःख नाही की काही संकटही नाही, ये मी तुला मार्ग दाखवतो. आणि भगवंतांनी त्याला आपल्या धम्माचा उपदेश केला. आणि यशने जेव्हा तो उपदेश ऐकला तेव्हा तो हर्षभरित झाला, आनंदित झाला. मग त्याने आपली सोनेरी पादत्राणे जी आहेत, सोनेरी जे पायामध्ये चप्पल आहे ती पादत्राणे त्याने काढली व ती भगवंताच्या सनिध जाऊन बसलेला आहे, म्हणजे जवळ जाऊन बसलेला आहे आणि आदराने त्याने तथागतांना वंदन केले. भगवान बुद्धाचे शब्द ऐकून तथागतांनी शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्याने बुद्धांना विनंती केलेली आहे. आणि बघ, बुद्धांना या ठिकाणी यशने विनंती केल्यानंतर भगवंतांनी त्याला बोलावून भिक्खू होण्याविषयी सांगितले. यशने तथागतांचं म्हणणं मान्यसुद्धा केलं. आपला पुत्र नाहीसा झाल्याचं पाहून ते माता पिता जे आहेत अत्यंत दुःखी झाले. पित्याने त्याचा आता मात्र शोधाशोध घेण्यासाठी सुरुवात केली. ज्या ठिकाणी भगवंतानी यश भिक्खूच्या वेशामध्ये बसले होते त्या ठिकाणी यशचा आता पितासुद्धा आला आणि त्याने भगवंताला विचारले, भगवान, माझा मुलगा यश याला आपण पाहिले आहे काय? भगवंत म्हणाले, महाराज, आत या, आपल्या पुत्राला आपण भेटू शकाल. तो आतही गेला आणि आपल्या पुत्राजवळच तो बसला, पण त्याने आपल्या पुत्राला मात्र ओळखलं नाही. यश आपल्याला कशा पद्धतीमध्ये भेटला आणि आपले प्रवचन ऐकल्यानंतर तो भिक्खू कसा झाला हे भगवंतांनी यशच्या पित्याला सांगितले. आणि तेव्हा पित्याने पुत्राला ओळखले आणि आपल्या पुत्राने योग्य मार्ग स्वीकारल्याबद्दल त्याला अर्थातच पित्याला सुद्धा खूप असा आनंद झाला. बाळ यश, पिता म्हणाला, तुझी आई शोकाने आणि दुःखाने व्याकुळ झाली आहे. घरी परत ये आणि आपल्या आईला पुन्हा तू सुखी कर. नंतर यशने तथागताकडे पाहिले आणि तथागत यशच्या पित्याला म्हणाले, यशने पुन्हा त्याच संसारी जीवनात जावे आणि पूर्वीप्रमाणेच ऐहिक सुखाचा उपभोग घ्यावा अशी आपली इच्छा आहे काय? आणि यशच्या पित्याने उत्तर दिले, जर माझा पुत्र यश याला आपल्याबरोबर राहण्यात फायदा आहे असे जर वाटत असेल तर त्याला त्या ठिकाणी राहू द्या. यशने भिक्खू म्हणून राहणेच अधिक त्या ठिकाणी पसंत केले.
निरोप घेण्यापूर्वी यशचा पिता मात्र त्या ठिकाणी म्हणाला, भगवंत, तथागताने माझ्या घरी माझ्या कुटुंबिया समवेत भोजन करण्याची संमती द्यावी. आणि तथागतांनी ती विनंती मान्य केली आणि तथागतांनी आपले वस्त्र परिधान करून भिक्षापात्र घेतले आणि यश बरोबर ते त्याच्या पित्याच्या घरी गेले. तेथे पोहोचल्यानंतर यशची आई आणि त्याच्या पूर्वायुष्यातल्या पत्नी यांना ते भेटले. भोजनानंतर तथागतांनी त्या कुटुंबातील सर्व मंडळींना आपल्या धम्माचा उपदेशही दिला आणि तो ऐकून त्यांना खूप असा आनंद झाला आणि त्यांनी उपदेशाचे पालन करण्याचे सुद्धा या ठिकाणी वचन दिले. वाराणसीतील एका श्रीमंत कुटुंबात यशचे जे 4 मित्र होते ते विमल आणि सुबाहू या पुण्यजित आणि गवापती अशी त्यांची या ठिकाणी नावं आहेत. यशचे बुद्ध आणि त्यांचा धम्म याचा आश्रय घेतला आहे असे जेव्हा त्यांना समजले तेव्हा जे त्यांना यशच्या हिताचे आहे ते आपल्याही हिताचे आहे असे त्या मित्रांना या ठिकाणी वाटू लागले. आणि म्हणून ते यशकडे गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करण्याविषयी त्याने भगवान बुद्धाला प्रार्थना करावी असे त्यांनी त्याला सांगितले. आणि यशने ते मान्य केले आणि भगवान बुद्धाकडे जाऊन तो म्हणाला, तथागतांनी माझ्या हे 4 मित्र आहेत आणि या 4 मित्रांना आपला धम्मोपदेश देण्याची कृपा करावी. तथागतांनी ते मान्य केले आणि यशच्या त्या मित्रांनी सुद्धा या ठिकाणी धम्मदीक्षा ग्रहण केली. तशाच पद्धतीने या ठिकाणी जे कश्यप बंधू आहेत या कश्यप बंधूची सुद्धा या ठिकाणी धम्मदीक्षा वाराणसीमध्येच ते सुद्धा कश्यप या नावाने एक कुटुंब राहत होतं आणि या कुटुंबात सुद्धा 3 पुत्र होते. ते उच्च विद्याभूषित होते आणि उच्च विद्याभूषित असून सुद्धा ते कर्मठ धार्मिक जीवन सुद्धा जगत होते. काही काळानंतर मोठ्या मुलाने संन्यास घेण्याचा निर्धार केला, विचार केला. त्याचप्रमाणे त्याने घरही सोडले आणि संन्यासही घेतला आणि उरुवेला येथे जाऊन त्याने आपला आश्रम स्थापन केला. आता त्याचा धाकटा भाऊ, या दोन्ही भावांनी त्याचे अनुकरण केले आणि तेही या ठिकाणी संन्यासी बनले. ते सगळे अग्निहोत्री किंवा अग्निपूजक होते आणि त्यांनी लांब केस ठेवले असल्यामुळे त्यांना जटिल असं हे नाव पडल्या गेलं किंवा जटिल असे म्हणत असत. हे 3ही भाऊ जे आहेत, उरुवेला कश्यप, नदी कश्यप आणि गया कश्यप म्हणून ओळखल्या जाऊ लागले, कारण ते निरंजना नदीच्या काठी राहत असत. या नावाने ओळखल्या जात असताना यापैकी उरुवेला कश्यपाचे जे आहेत 500 असे जटिल अनुयायी होते. नदी कश्यपचे 3 जटिल शिष्य होते आणि गया कश्यपचे 200 अनुयायी होते. उरुवेला कश्यप हा त्याचा प्रमुख होता. एकूण किती झाले त्यांचे अनुयायी 3ही भावाचे? बोला. 1000 झाले, बरोबर आहे. जे मोठा भाऊ आहे त्याचे 500 आहेत. काय ताई तुमचं नाव? संगीताताईचं या ठिकाणी थोडं लक्षपूर्वक ऐकत आहे असं मला वाटतंय आणि संगीताताईचं अभिनंदन. या ठिकाणी अचूक असं उत्तर दिलेलं आहे की जो मोठा बंधू आहे त्याचे 500 होते, मधवा भाऊ आहे त्याचे 300 आणि छोटा आहे त्याचे 200, असे एकूण जे आहेत ते 1000 झालेले आहेत. उरुवेला कश्यपची कीर्ती ही दूर पसरली होती. ती जीवनमुक्त असल्याचे मानले जात होते. लोक दूरदूरच्या ठिकाणाहून फल्गू नदीवरील त्याच्या या आश्रमामध्ये येत असत आणि मग त्याची कीर्ती जी आहे अशी खूप लांब पसरली होती की या ठिकाणी हे जटिल साधू जे आहेत खूप चांगले आहेत आणि मग लोकांची जी आहे त्या ठिकाणी गर्दी अशी वाढू लागली.
उरुवेला कश्यपचे नाव आणि कीर्ती ऐकल्यामुळे तथागतांनी त्याला उपदेश देण्याचा आणि शक्य झाल्यास त्याला आपल्या धम्माची दीक्षा देण्याचा सुद्धा विचार केला. त्याच्या या वास्तव्याच्या ठिकाणी माहिती मिळाल्यावर तथागत भगवंत जे आहेत उरुवेला येथे गेले. तथागतांनी त्यांची भेटही घेतली आणि त्याला उपदेश व दीक्षा देण्याची संधी मिळावी म्हणून ते म्हणाले, कश्यप, जर तुमचा विरोध नसेल तर मला तुमच्या या आश्रमामध्ये एक रात्र राहू द्या. कश्यप म्हणाला, आपली विनंती मला मात्र मान्य नाही. या प्रदेशावर राज्य करणारा मुचलिंद नावाचा एक रानटी नागराज आहे आणि तो भयंकर शक्तिमान असा आहे. अग्निपूजा करणाऱ्या सर्व संन्याशांना तो कट्टा असा शत्रू आहे आणि तो रात्री आश्रमामध्ये येतो आणि अतिशय असा त्रासही देतो आणि तो मला जसा त्रास देईल तसाच तो आपल्यालाही त्रास देईल असे मला वाटते. नागलोक तथागताचे मित्र आणि अनुयायी झाले आहेत हे मात्र कश्यपाला माहीत नव्हतं. परंतु ते मात्र कुणाला माहीत होतं? मग बुद्धांना माहीत होतं, तथागतांना माहीत होतं आणि म्हणून तथागत पुन्हा पुन्हा त्या कश्यपला विनंती करू लागले, तो मला त्रास देण्याची शक्यता नाही. कश्यपा, कृपा करा आणि आपल्या अग्निशाळेत मला एक रात्र राहण्याची तुम्ही जागा द्या. कश्यप अनेक त्या ठिकाणी अडचणी सांगू लागलेला आहे आणि तथागत त्याला पुन्हा पुन्हा तीच विनंती या ठिकाणी आणि तोच आग्रह या ठिकाणी करत आहेत. नंतर कश्यप म्हणाला, वाद करण्याची माझी मुळीच इच्छा नाही, मला फक्त काहीशी भीती वाटते इतकेच. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे जे काही आहे ते करू शकता. तदनंतर तथागतांनी ताबडतोब त्या अग्निशाळेत मात्र प्रवेश केला व तेथे ते जाऊन बसले आणि नागराज मुचलिंद नेहमीच्या वेळी त्या खोलीमध्ये आला. परंतु त्या ठिकाणी त्यांना कश्यपाऐवजी तथागत त्या ठिकाणी बसलेले त्या मुचलिंदाला दिसले आणि भगवंत बसलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर शांती, प्रसन्नता ही स्पष्ट अशी झळकत आहे. आणि हे पाहून त्या मुचलिंदाला वाटले की आपण एका महान अशा विभूतीच्या सानिध्यामध्ये आलो आहोत आणि तो त्या ठिकाणी नतमस्तक होऊन तथागत बुद्धांची पूजा करू लागला. आपल्या या अभयगताचे काय झाले असेल या काळजीने अस्वस्थ झालेला जो कश्यप आहे त्या रात्री मात्र त्याला झोप लागली नाही. बहुधा त्याला भस्मसात केले असेल या शंकेने आणि या भीतीने तो रात्रभर झोपला नाही आणि भीत तो त्या ठिकाणी सकाळीच मात्र उठला. नंतर उजडल्यावर कश्यप आणि त्याचे एकूण अनुयायी जे आहेत काय घडले असावे हे पाहण्यासाठी आले आणि आल्यानंतर मुचलिंदाकडून भगवान बुद्ध जे आहेत या भगवंतांना काही दुखापतही झालेली नाही तर त्यांना ते दिसलेच. परंतु उलट जे आहे मुचलिंद भगवंताची पूजा करत आहे हे असल्याचे त्याला त्या ठिकाणी आढळून आले, हे असल्याचे त्याला त्या ठिकाणी दिसून आले. ते दृश्य पाहून कश्यपला वाटले की आपण एक महान असा चमत्कार पाहत आहोत आणि या चमत्काराचा परिणाम होऊन कश्यपाने तथागतांना आपल्याजवळ राहण्यासाठी आणि आश्रम स्थापन करण्याची पुन्हा आता त्या ठिकाणी विनंती केली. कारण त्याची काळजी घेण्याचे त्याला आश्वासन दिले. तथागतांनी तेथे राहण्याचे आता मात्र मान्य केले. त्या दोघांचा हेतू मात्र निराळा होता. कश्यपचा हेतू निराळा होता आणि बुद्धांचा सुद्धा हेतू निराळा होता. कश्यपचा हेतू जो होता मुचलिंद नागापासून आपल्याला संरक्षण मिळावे हा होता आणि तथागतांना वाटले की एक ना एक दिवशी कश्यपाला आपला धम्म उपदेश देण्याची आपल्याला संधी लाभेल. पण
कश्यपाने त्याविषयी काहीच अनुकूलता या ठिकाणी दाखवली नाही आणि तथागतांना केवळ चमत्कार करणारे आहेत, बाकी काही नाही असेच त्याला या ठिकाणी वाटलेले आहे. एके दिवशी आपण स्वतःच त्या बाबतीत पुढाकार घ्यावा असं या ठिकाणी तथागतांना वाटले आणि त्याने कश्यपला विचारले, तुम्ही अहर्त आहात काय? जर तुम्ही अहर्त नसाल तर अग्निहोत्रामुळे तुमचे काय हित होणार आहे? आणि जर तुम्ही अहर्त नाहीत तर तुम्ही जे काही ही अग्निपूजा करता, या अग्निपूजेमुळे, या अग्निहोत्रामुळे तुमचं नेमकं काय कल्याण झालेलं आहे, तुमचं काय नेमकं हित झालेलं आहे किंवा काय हित होणार आहे, असा प्रश्न या ठिकाणी भगवंतांनी कश्यपला केलेला आहे. कश्यप त्यावर म्हणाला, अरहंत होणं म्हणजे नेमकं काय हे मला तर माहीत नाही, आपण ते मला स्पष्ट करून सांगाल काय? नंतर भगवंत कश्यपाला म्हणाले, अष्टांग मार्गापासून उच्च करणाऱ्या या सर्व वासनांना ज्याने जिंकले आहे तो अरहंत. अग्निहोत्रामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकत नाही. कश्यपा हा एक अहमन्य पुरुष होता, म्हणजे त्याला असा अहंकार होता, परंतु तथागताच्या या विधानातील सामर्थ्य त्याला जाणवले. प्रथम मनाची नम्रता व शालीनता व्यक्त करून आणि शेवटी खऱ्या धर्माला पात्र होण्याची तयारी करून त्याने आता मात्र हे मान्य केले. जगदवंदनीय भगवंताच्या या बुद्धिमत्तेशी आपल्या क्षुल्लक बुद्धिमत्तेची तुलना मात्र करता येणे या ठिकाणी शक्य नाही, असं या ठिकाणी कुणाला वाटलेलं आहे? कश्यपला वाटलेलं आहे. आणि शेवटी आता मात्र त्याची शेवटी खात्री पटल्यानंतर अत्यंत नम्रपणे आणि नम्रतेने भगवंताचा सिद्धांत मान्य करून उरुवेला कश्यप त्याचा मात्र आता अनुयायी झाला. गुरुला अनुसरून कश्यपाच्या अनुयायांनी तितक्याच नम्रतेने धम्माची शिकवण शिकवली. म्हणजे जे कश्यप या ठिकाणी या धम्माचा अनुयायी झाला आणि त्याचे ते 500 जे काही अनुयायी होते त्यांनी सुद्धा या धम्माची शिकवण स्वीकारली आणि कश्यप आणि त्याचे अनुयायी यांना याप्रमाणे पूर्णपणे दीक्षा देण्यात आली आहे. आता नंतर उरुवेला कश्यपाने आपल्या सर्व वस्तू ज्या आहेत, ज्या जटा आहेत, जे जे काही त्याचं पूजेचं साहित्य आहे, हे सगळं जे साहित्य आहे त्या वस्तू ज्या आहेत त्या सर्व वस्तू आणि यज्ञ पात्रे नदीत त्याने त्या ठिकाणी फेकून दिले, कारण तो नदीकाठी राहत होता. नदीमध्ये फेकून दिले आणि त्या सर्व वस्तू प्रवाहाच्या पृष्ठभागावरून तरंगत खाली वाहत गेल्या. ज्या खालच्या बाजूला ज्या आहेत त्याचे भाऊ या ठिकाणी गया नदी, गया कश्यप त्याला म्हटलेला आहे, अशा या ठिकाणी ते राहत होते. आणि मग ह्या ज्या वस्तू आहेत त्या प्रवाहाच्या खालच्या बाजूला राहत असलेल्या नदी कश्यप आणि गया कश्यप यांनी त्या वस्त्रातील सर्व वस्तू असाव्यात स्थितीत प्रवाहातून वाहत येत असलेल्या पाहिल्यानंतर तेव्हा ते म्हणाले, या आपल्या बंधूच्याच वस्तू आहेत. आणि त्या पाहिल्यानंतर त्या वस्तू त्यांनी ओळखल्या आणि हा तर आपल्या भावाच्या वस्तू आहेत, त्यांनी त्या का फेकून दिल्या? काही विपरीत तर घडलं नाही ना, काही असाधारण स्थित्यंतर तर घडलं नसावं असं त्यांना या ठिकाणी वाटलं आणि ते अतिशय या ठिकाणी दुःखी आणि अस्वस्थ झाले. आणि ते दोघंही आपल्या 500 अनुयायासह भावाला भेटण्यासाठी प्रवाहाच्या वरच्या बाजूला जाऊ लागले. त्याला आणि त्याच्या अनुयायांना श्रमण वेशात पाहून, म्हणजे कश्यपला आणि त्याचे जे 500 अनुयायी होते यांना या ठिकाणी श्रमण या वेशामध्ये पाहून चमत्कारिक विचार त्याच्या मनात आले आणि त्याच्या कारणांची त्याने आता मात्र त्या भावाने मोठ्या भावाची चौकशी केली. बुद्धाच्या धम्माच्या दीक्षेची हकीकत या मोठ्या भावाने अर्थातच उरुवेला कश्यपने या ठिकाणी त्यांना सांगितली. आणि आपल्या भावाने जर असे केले असेल तर आपणही त्याचे अनुकरण का करू नये असे त्यांना वाटले. आणि ते म्हणाले,
त्यांनी आपली इच्छा मोठ्या भावाजवळ प्रकट केली आणि नंतर त्या दोन भावांना त्यांच्या सर्व अनुयायासह धम्म आणि अग्निहोत्री याविषयी भगवंताचे तुलनात्मक प्रवचन ऐकण्याकरिता आणण्यात आले. त्या बंधुत्वाला दिलेल्या या प्रवचनात तथागत म्हणाले, लाकडावर लाकूड घासल्यावर जसा अग्नी बाहेर पडतो. लाकडावर लाकूड घासल्यावर आपल्याला दगडाचं उदाहरण माहिती आहे. दगडावर दगड घासल्यानंतर काय होतं? आगडी निर्माण होतो. तसं या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे की लाकडावर लाकूड घासल्यानंतर जसा अग्नी बाहेर पडतो तसा विचाराच्या गोंधळामध्ये, या विचाराच्या गोंधळामुळे अग्नी निर्माण होतो आणि अज्ञानाचा एक काळा धूर निघल्या जातो किंवा काळा धूर वर येतो, जो काम, क्रोध, अविद्या हे अग्निप्रमाणे जगातील दुःखाला कारणीभूत होणाऱ्या सर्व गोष्टींना काय करतात? भस्मसात करतात. आणि एकदा हा मार्ग सापडला तर काम, क्रोध, अविद्या यांचा नाश झाला की त्याचबरोबर म्हणजे एकदा क्रोध, अविद्या यांचा जर नाश झाला, काम, क्रोध आणि अविद्या यांचा जर नाश झाला तर त्याचबरोबर काय होतं की नवीन दृष्टी, ज्ञान आणि सदाचार जो आहे, या सदाचरण याचा जन्म होतो. आणि म्हणून एकदा माणसाच्या अंतःकरणात पापाविषयी घृणा उत्पन्न झाली की तिच्यामुळे तृष्णा नाहीशी होते आणि तृष्णा नाहीशी झाली की मनुष्य काय बनतो? मग श्रमण बनतो किंवा चांगला बनतो. भगवान बुद्धाचे हे प्रवचन ऐकल्यानंतर त्या महर्षीचा अग्निपूजेविषयीचा जो आदर होता तो आदर या ठिकाणी काय झाला? गळून पडला किंवा नष्ट झाला. आणि बुद्धाचे शिष्य होण्याची त्यांनी आता मात्र या ठिकाणी इच्छा प्रकट केली. कश्यपाची धम्मदीक्षा हा तथागताचा महान असा विजय होता, कारण लोकांच्या मनावर त्याचा जबरदस्त असा प्रभाव होता. म्हणजे लोकांकडे जे आहे या कश्यप बंधूचा, या अग्निहोत्रीची खूप मोठा असा प्रचार आणि प्रसार झाला होता. आणि म्हणून या ठिकाणी बुद्धाने या कश्यपांना आपल्या धम्माचा अनुग्रह अर्थातच धम्मदीक्षा देऊन हा तथागतांचा असा महान विजय झाला, कारण लोकांच्या मनावर त्यांचा जबरदस्त प्रभाव पडलेला होता. आता मात्र या लोकांच्या मनावर कुणाचा प्रभाव पडणार आहे? भगवंताचा आणि भगवंताच्या धम्माचा प्रभाव पडणार आहे. आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत. साधू साधू साधू. प्रतिज्ञा आपण करूया, जीवसृष्टी आहे असी, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आपणात दोष संख्य ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकरण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू.